आमदार रोहित पवारांकडून आता मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ ट्विट केला जातोय। बोर्डीकरांची ग्रामसेवकाला एक कानाखाली मारण्याची धमकी सुद्धा आता या व्हिडिओमधून बोर्डीकरांनी दिली होती। असा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। सभागृहामध्ये रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्स बार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे, यामध्ये आता भर पडली आहे ती म्हणजे थेट अधिकाऱ्यांची, असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। असं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली असतात, बिलकुल चालणार नाही काय बघा कोण देते त्यातल्या चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडकप करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। त्यामुळे आपण पाहतो की आमदार रोहित पवारांनी आता पुन्हा एकदा मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। एका सभेमधला हा व्हिडिओ आहे आणि याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चा रंगलेली आहे। रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की सभागृहामध्ये रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्स बार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे, यात भर पडली आहे ती म्हणजे आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची। सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमामध्ये ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात, असा सवाल रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केलाय। फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण। तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच आहे, पण यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राची बेआबरू होतेय याची जास्त चिंता आहे। कृपया यांना आवरा।